आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. खबरदार असा विचार केलास तरी मामा आणि तू बाहेर झोपायचंस. मला बाहेर झोपायला सांगतेस? मला बाहेर झोपायचं नसेल तर चंदू काकाच्या खोलीत झोपा. पण रामखोर रोज रोज काय असतं रे याचं इकडं? आज काय याला चित्त सोडत नाही. नाही नको ना, पार्टनरला काहीच करू नको ना प्लीज. चुप. तुम्ही आत्ता या ना, या या. गौरी कोण आलंय बघ ना. पाणी आण ताई साहेबांसाठी. जा. नाही नाही नको नको, पाणी नको मला. थँक्यू. छान. मस्त वाटतंय मला. चित्र कसं अगदी पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. आय एम सो हॅपी. गौरी मला इतका आनंद झालाय म्हणून सांगू. अगं लहान मुलांना वाढवणं, तेही एकटीने, एवढं काही सोपं नसतं. प्रचंड अवघड असतं ते, मला माहितीये ना. चला आता बिट्टीला बाबा मिळाले, बिट्टी पण खुश. खरंच गौरी इतकं छान वाटतंय ना. आता तुम्ही दोघी सुखात राहा. बरं झालं तुम्ही आलात तिथे. गौरीला खरंच खूप गरज होती तुमची. खरंय हो तुमचं. आता आम्ही म्हातारे डोळे मिटायला मोकळे. हो ना, आमच्या गौरीची चिंताच मिटली. हो खरंच चिंता मिटली. काळजी घ्या आता आमच्या गौरीची आणि बिट्टीची. नीट वागा जरा. परत काही गडबड करू नका. परत ही संधी गेली ना तर आयुष्यातून उठाल. नाही म्हणजे आता अशी चूक होणार नाही. तेच फायद्याचं आहे तुमच्यासाठी. चल गौरी येऊ मी आता. आता खूप दिवसांनी सुखाची झोप लागेल तुला. शांत झोपशील तू. आणि आज मलाही शांत सुखाची झोप लागेल. आराम कर. चल येते हा मी. मी येतो ना बाहेर सोडायला.
ते अंधार आहे ना. हो हो चल. आता माझ्या प्लॅनची माती केलीस ना तर जीव घेईन मी तुझा. आणि ते चाकू बिकू काढायचं नाही तर पुन्हा डोकं ठिकाणावर ठेवा जरा. आई हो तसं काहीच होणार नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मला पुन्हा घोटाळा नकोय लक्षात ठेव. आता काहीच घोटाळा होणार नाही, सगळं कंट्रोल मध्ये आपल्या असायलाच पाहिजे, नाहीतर आहे. पण आपल्याला ते पैसे ऍडव्हान्स मध्ये लागतील. मला पण थोडा घसा ओला करायचा आहे. एवढेच नकोय. पण एवढ्या पैशात जास्त काळ तोंड बंद राहील असं वाटत नाही मला. आता नाही म्हणजे चुकून गौरी समोर काही तोंडातून निघालं तर. ए हरामखोर, तुझं तेच तोंड जर मी कापून टाकलं तर. ब्लॅकमेल करतो का मॅडमला? ही कल्लू चाकू ठेव मध्ये. मूर्ख, तुम्ही दोघं काय डोक्यावर पडलायत का रे? हे बघा, आपल्याला गौरीला त्रास द्यायचा, एकमेकांमध्ये भांडण नाही करायचं, कळलं? नाही मामा, माझ्या कामात जर कोणी आडवा आला ना तर भांडू नका एकमेकांमध्ये. त्या गौरीला त्रास द्यायचा आपल्याला, कळलं? काम झालंच म्हणून समजा, तुम्ही काळजी करू नका आता. आणि तू पुढचे काही दिवस तिच्या अंगसटीला जाऊ नकोस, कळलं? घरच्यांना विश्वास बसायला हवा गौरीचा नवरा सुधारलाय म्हणून. ठीक आहे. मला आता पुन्हा गोंधळ नकोय, सगळं कसं नीट चाललंय. जा आता, झोपा आतमध्ये जा. आईला हिच्या अंग घटीला जास्त जायचं नाही म्हणल्यावर मग आपल्या दोघांनाच बाहेर झोपावं लागेल. नीट झोपायचं आपल्या बाजूला, जास्त त्रास नाही द्यायचा. तुलाच भोसकीन नाही तर. नाही. चल चल.